माणगाव बायपाससाठी 22 कोटी मंजूर। खासदार सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने झाली मंत्रालयात बैठक। कोकणात गावी जाणाऱ्यांचा प्रवास होणार सुखकर। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य जिल्हाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आग्रहाखातर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकणात गावी जाणाऱ्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईतील मंत्रालयात बैठक घेण्यात आली होती। या महत्त्वपूर्ण बैठकीत कोलाड ते माणगाव येथील विविध बायपाससाठी सुमारे 22 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत। या अतिरिक्त निधीमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला। 2 ऑगस्ट रोजी माणगाव येथे झालेल्या ॲडव्होकेट राजीव सांबळे यांच्या पक्षप्रवेश मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांनी या बायपास करण्याचे आश्वासन दिले होते। त्याप्रमाणे कोलाड, इंदापूर, माणगाव येथील 5 बायपास करण्यासाठी सुमारे 22 कोटी रुपये मंजूर केले आहेत। हे बायपास तातडीने पूर्ण करण्यात येणार आहेत। मात्र सध्या तरी प्रवाशांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे। गणेशोत्सव काळात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना बंदी घातली असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहेत। तसेच बॅरिगेड्स लावण्यात येणार आहेत, खड्डे भरण्यात येणार आहेत। त्यामुळे प्रवास सुखकर होईल अशी आशा व्यक्त केली। मंत्रालय मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई गोवा महामार्गावरील डागडुगी व वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याबाबत आढावा बैठक पार पाडली। दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजीपासून कोकणातील गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे। लाखोंच्या संख्येने कोकणवासीय आपापल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात। या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील डागडुगी करणे व वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे आवश्यक आहे। दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीने मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे, वाहतूक व्यवस्था व इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले। त्यांच्या वतीने मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत बैठक घेण्याची नामदार शिवेंद्रराजे भोसले, महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या समवेत संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।